नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन सरजी यूट्यूब चॅनलमध्ये मी एस पी जाधव, प्रभावती विद्यालय, विद्यानगर, परभणी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 9वा विषय मराठी यामध्ये क्रमांक 13वर देण्यात आलेला पाठ थोडं आभार नियमन करूया हा आज अभ्यासणार आहोत. 9वीच्या पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 54वर थोडं आभार नियमन करूया हा पाठ देण्यात आलेला आहे. या पाठाच्या लेखिका आहेत मंगला गोडबोले. हा पाठ शिकण्या अगोदर आपण पाठाच्या लेखिका मंगला गोडबोले यांचा परिचय करून घेऊयात. मंगला गोडबोले 1949, प्रसिद्ध लेखिका. अशी घरं अशी माणसं, कुंपण आणि आकाश, सहवास हा सुखाचा, अळवावरचे थेंब, सोबत, भलंबुरं, आरंभ इत्यादी लघुकथा संग्रह, गोंदनं ही कादंबरी, नीरू आणि नेहा हे बालसाहित्य प्रसिद्ध. वरकरणी गमतीदार मात्र अंतर्यामी विचार करायला लावणारा हा लेख आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कशा प्रकारे विनोद निर्माण करतो यावर लेखिकेने प्रस्तुत पाठातून प्रकाश टाकला आहे. प्रस्तुत पाठ हा शुभेच्छा या ललित लेख संग्रहातून प्रस्तुत लेख घेतलेला आहे. या मंगला गोडबोले यांच्या या पाठामध्ये नेमकी काय माहिती आहे ते आता आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, गोऱ्या साहेबांच्या आणि त्यांच्या भाषेच्या प्रभावाखाली, दबावाखाली मोठ्या झालेल्या आमच्या पिढीवर गोऱ्यांचे शिष्टाचार या गोष्टींची अंमळ जास्तच मुद्रा उमटली. ती माणसं कशी शिष्टाचाराला चोख असतात, ती माणसं कशी थँक्यू प्लीजचा जप करतात, त्यांचे व्यवहार आपल्या व्यवहारासारखे धुसमुसळे नसतात. साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात. यासारखे गुण नेहमी गायले गेले. त्यामुळे थँक्स म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे असं काही काळ वाटून गेलं. तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू. त्याला थँक्स दिलं का आपण? तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच. अशी वाक्य हौसेने बोलण्याचा तो काळ होता. पण ते कुणी, कुणाचे, कितीदा मानावेत याला काही सुमार. अति झाल्याने, अस्थानी झाल्याने, कृत्रिम झाल्याने ते खोटे वाटायला लागतात. हेही लोकांच्या कसं लक्षात येत नाही. रोजच्या व्यवहारात पाहायला गेलं तर माणसं अधिक क्षुल्लक कारणांसाठी एकमेकांचे आभार मानताना दिसतात. नुसतं बोलायला लागलेल्या मुलालाही सर्वात पहिल्यांदा थँक्स, थँक्यू वगैरे म्हणायला शिकवतात. हातावर चॉकलेट ठेवलं, थँक्यू. पापा घेतला, थँक्यू. उंचावरून जिथे त्याचा हात पुरत नाही तिथली वस्तू काढून दिली, थँक्यू. तो आभार मानत होता कारण त्याला लहानपणापासून तसंच शिकवलेलं होतं. आभार न मानण्याचा मॅनरलेसपणा त्याच्या खाती रुजून होणार नव्हता. सर्व नात्यांना, सर्व निमित्तांना लागू होतील अशी आभार कार्ड आताही मिळतायत. पुढे ते आणखी वाढतील. जन्मल्या जन्मल्या आईबापांचे आभार मानणारं कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोहोचवण्याचं आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेलं नाही. लवकरच तसं आल्यास आश्चर्य वाटायला नको. तसे आमचे जुने आकाशवाणीवालेही बऱ्यापैकी आभारबाज होतेच. विशेषतः आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये आभारांचा मारा होई. गाणं कळवलंत म्हणून आभार, हवं ते गाणं ऐकवलंत म्हणून आभार, पत्राची दखल घेतली म्हणून आभार, आभाराच्या पत्राला उत्तर म्हणून परत आभार, अशी चैन तेही करत. सध्याच्या चॅनलवाल्यांना त्यांनी चारही मुंड्यात चित केलेलं आढळतं. एकदा मनात येतं की या सर्व चॅनलवाल्यांनी एक मार्ग काढावा. रोज सकाळी प्रत्येक चॅनलवरचे कार्यक्रम सुरू करताना आणि रोज रात्री पडदा मिटवताना एकदा सर्वांचे सर्व गोष्टीबद्दल घाऊक आभार मानून टाकावेत. किंवा कोणताही कार्यक्रम गळत असला तरी ठराविक वेळानंतर एक आभाराची कॅप्शन तळटीप फिरत राहावी. जसे आजच्या दिवसभरात किंवा अमुक अमुक सत्रामध्ये
ज्यांनी ज्यांनी आमच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्यांचा आभार. त्यांना तोंड उघडल्याबद्दल आणि योग्य वेळी ते बंद केल्याबद्दल धन्यवाद. आज दिवसभरात ज्यांनी ज्यांनी सूत्रसंचलन केलं त्या सगळ्या सूत्रसंचलकाचे आभार. त्यांना नटवणाऱ्यांचे आभार. नटल्यामुळे ते सुंदरच दिसत होते असं मानणाऱ्यांचंही आभार. आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवर ज्यांनी ज्यांनी नृत्य केलं, गाणी म्हटली, वाद्य वाजवले त्यांचे शतशः आभार. आजच्या दिवसभरात ज्यांनी ज्यांनी आपला रिमोट कंट्रोलची बटणं फिरवली आणि किमान 30 सेकंद आमचं चॅनल पाहिला त्यांना कोटी कोटी प्रणाम. आजच्या दिवसभरात ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या आणि हुकमी मागे वळून पाहिलं त्यांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांच्या दुखऱ्या मनाचे शतशः आभार. आज दिवसभर वीज पुरवठा नियमित करून लोकांपर्यंत आमचे कार्यक्रम पोहोचवणाऱ्या वीज मंडळाचे आभार. आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवर विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन पैठण्या, हिऱ्यांचे हार, घड्याळ, मिक्सर, शूटिंग, मोटारी, विमाने, सॅटेलाईट, ताजमहल, कुतुब मिनार इत्यादी छोटी मोठी बक्षिसं जिंकणाऱ्या दर्शकाचे मनपूर्वक आभार. ही बक्षिसं लावणाऱ्यांचे आभार, हारणाऱ्यांचे आभार, बघून जळणाऱ्यांचे आभार इत्यादी इत्यादी इत्यादी. साक्षात पु ल देशपांडे यांनी एके ठिकाणी म्हटलंय की आदराचा कप्पा हा अंगावरच्या कोटावर दर्शनी भागी लावण्याची गरज नसते. आदर हा मनात तुडुंब भरून राहू शकतो आणि तशा अवस्थेत तो कृतीत सहजासहजी उतरतो. आभाराबाबतीतही त्यांचे हे निरीक्षण बहुअंशी लागू पडतं. मुळामध्ये आपले संस्कार आणि संस्कृती ही दिखावगिरीच्या पक्षातली नाही. भावना दडून ठेवाव्यात, अनमोल दागिन्यासारख्या बासनात गुंडाळून खोल कप्प्यात ठेवाव्यात. त्या मुखर करण्याची गरज नाही. शब्दबंबाळपणा प्रदर्शन अजिबात नको. असं ऐकत शिकत आपण लहानांचे मोठे होतो. आईच्या आजारपणात आपल्या मित्रमैत्रिणींनी मदत केली आणि आपण चुकून आभार मानायला गेलो तर प्रत्युत्तर म्हणून आपल्या पाठीत एक सणसणीत धपका मिळतो. ज्यादा आगाऊपणा केलास तर याद राख अशी धमकीही मिळते. तेव्हाच उभयपक्षी जीव शांत होतात. नाहीतर मनामध्ये खूप वेळ आभाराच्या संवादाची उजळणी केली ती वास्तवात उलटच होत असतं. खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानताना उभयपक्षी अवघडलेपणा येतो. गहिरेपणा उणावून नसती औपचारिकता आल्यासारखी वाटते. यात नव्याने काय सांगायचं हे सांगायला विशिष्ट दिवसच हवा का? किंवा हे तर सर्वतः माझ्या मनामध्ये असतंच की असं वाटून शब्दातली ताकद निघून जाते. मग एखादा स्पर्श, एखादा कटाक्ष हाही आभाराच्या पानभर भाषणाचं काम क्षणात करून टाकतो. ऑपरेशनच्या गुंगीमधून नुकता बाहेर येणारा रुग्ण डॉक्टरांचा हात घट्ट धरतो. परीक्षेत भलामठा पराक्रम गाजून आलेला गुणवंत विद्यार्थी गुरूंच्या पाया पडतो. तेव्हा ते त्याच्या पाठीवर थरथरत्या हाताने क्षणभर थोपटल्यासारखे करतात. तेव्हा त्या कृतीत आभारच सुचवले जातात. फरक एवढाच की ते रूढ आभार प्रदर्शन नसतं. ह्या मनाने त्या मनाला दिलेली पोचपावतीच असते. आयुष्यात बऱ्याच गोष्टी या संयुक्त व्यवहारातून होत असतात. लेखक आणि प्रकाशक, गायक वादक, कलाकार रसिक, दिग्दर्शक आणि नटमंडळी ही जोडीनेच काम करत असतात. करणारा तो काम करतच असतो. व्यापाराचं, अर्थकारणाचं टोक कदाचित दोघांपैकी एखाद्याच्या हातात जास्त पक्क असेल तर हा व्यवहाराचा भाग झाला. अंतिम उत्पादन, कलाकृती उत्तम व्हायला हवी असेल तर प्रत्येकाने आपली भूमिका चोख बजवावीच लागेल. तो एक अलिखित नियमच असतो.
सहभागी झालेली मंडळी प्रौढ समंजस असतील तर त्यांना त्याची स्पष्ट कल्पना असते. आमचा सिनेमा, आपलं पुस्तक, आमचं नाटक असे शब्दप्रयोगही ते सर्रास करत असतात. तेव्हा चांगलं हस्तलिखित दिल्याबद्दल प्रकाशकानं लेखकाचे आभार मानणं याची फारशी गरज नाही. लेखकाला एवढीच कृतज्ञता वाटली तर तो पुढचं याहून चांगलं हस्तलिखित त्याच्या प्रकाशाला देऊ करेल. आपली निष्ठा कृतीनं सिद्ध करेल. दोघंही एकमेकांच्या उपकाराच्या ओझाखाली दबण्यापेक्षा नव्या जोमानं पुढच्या कामाला लागणं पसंत करतील. पण हे सगळं कधी पुढचं काम करायचं असेल तर. आभार मानणं, उपचार पाळणं एवढंच काम ज्यांना करायचं असतं त्यांनी ती चैन का करू नये? तशा चैनीच्या 2-3 आविष्कारही मला बघायला मिळालेले आहेत. औपचारिकता अवाज्ञा म्हणतात तशी या आभार, धन्यवाद, अभिनंदन, शुभेच्छा वगैरे शब्दांची अलीकडे फार फरफड झालेली दिसते आणि कित्येक माणसं ते वापरताना गल्लत करतात. गेल्यासारखं समोरच्याचं काहीतरी मानून टाकायचं एवढं खरं. एका लग्नाच्या स्वागत समारंभाला गेलो होतो तर स्टेजवरच्या नवरदेवाला खालून येणारा मित्र गदा हलवून म्हणाला, थँक्स फॉर मॅरिंग हं. लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार. अशा वेळी फार वाटतं की भारनियमन खूप झालं, त्याविषयी खूप लिहून बोलून झालं. आता थोडं भारनियमन करायला लागूया. या शब्दांमधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपेपर्यंत ते ताणायला नकोत. अति ताणल्याने मन शुष्क व्हायला नकोत. सगळं घाईनं संपवायला नकोत. नाही म्हणायला त्यातल्या त्यात आभाराची काटकसर आपण कुठे करतो? तर एखादं काम पैसे देऊन करून घेतलेलं असतं तेव्हा. कारण का? तर आपण वट्ट पैसे मोजलेले असतात. मग वरती आभार मानण्याची गरज काय? डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट्स हे आपल्या मते दाबून फिया घेतात तेव्हा त्यांनी काम केलं तर विशेष काय झालं असं आपल्याला वाटत असतं. आजच्या काळात हे कमालीचं गैर आहे. मोबदला घेणारा मनुष्य तर इमानानं काम करेल याची आज काय हमी आहे? शस्त्रक्रियेची दाबून फी घेणारा तज्ज्ञाने आपल्या पोटातला हवा तोच म्हणजे खरा तर नको तो अवयव कापून काढला आणि वर चाकू, सुरी, कात्री, खुणेसाठी आपल्या पोटात मागे ठेवली नाही तर त्याच्या आठवणीने आभार मानायला नकोत? प्लंबर, इलेक्ट्रिशियन ही मंडळी सांगितलेल्या वेळीच घरी कामाला आली आणि त्यांनी जुनं काम करताना नवीन काम निर्माण करून ठेवलं नाही तर त्याबद्दल त्यांची आरती ओवाळायला नको? इस्त्रीवाल्याने दिलेल्या तारखेला कपडे दिले तर त्यांना घसघशीत पुष्पहार घालायला नको? बँकेमध्ये आपल्याच कष्टाच्या पैशातलं 100 नोटाचं बंडल आपल्यासमोर मोजून बरोबर 100 नोटा पुरविणाऱ्या कारकुनाचे तर कृतज्ञतापूर्वक चौकात पुतळे उभारावेत असं मला वाटतं. नाही तर आपण ती नोटांची गड्डी मोजायला जाणार, त्रासणार आणि नेमकं आपण 87, 88 किंवा 91-92 वर आलो की आपल्या हातावर माशी बसणार, नाही तर कानात खाज सुटणार. शेवटी आपल्याला 99 किंवा 101 नोटा हातात आल्याचं मानून पुन्हा एकी-एक, दुकी-दून सुरू करणार. एवढे पैसे मोजायचे कष्ट वाचवणाऱ्या त्या अश्राप जीवाला साधी आभाराची पावतीही नसावी. खऱ्याची दुनिया नाही हेच खरं. कोणी एकेकाळी माझ्या एका अपत्याची टॉन्सिलची शस्त्रक्रिया झाली होती. अपत्य छोटं, शस्त्रक्रिया छोटी, पण आईच्या नजरेत मुलाचं कोणतंच ऑपरेशन किरकोळ असू शकत नाही. तसंच माझं झालं होतं. 15 मिनिटाच्या शस्त्रक्रियेवर 15 दिवस आईस्क्रीमचा उतारा होता. आल्या गेल्या सर्वांना आईस्क्रीम.
बिचाऱ्या डॉक्टरांचं निदान आभार तरी मानूया असा उदात्त विचार केला आणि शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी त्या डॉक्टरांना सहज म्हणून खुशाली कळवायला फोन केला. ते दवाखान्यात नव्हते. मी निरोप ठेवला. रात्री खूप उशिरा त्यांचा फोन आला. फोन का केला? सगळं ठीक आहे ना? ताप बीप नाही ना आला पेशंटला? काही प्रॉब्लेम वाटतोय का? मी लगेच यायला हवं का? ते बोलताना थांबेच नात. जरा श्वास घ्यायला थांबले तेव्हा मी भस्कन संवादात घुसत म्हटलं, तसं काही नाही हो डॉक्टर. उलट आम्ही सगळे इतका एन्जॉय करतो ना त्या टॉन्सिल्स. सो वी थॉट तुम्हाला थँक्स द्यावेत. त्यावर डॉक्टर म्हणाले की ओह नो, एवढ्यासाठी फोन कशाला करायचा? मी केवढा हादरलो होतो. पुन्हा असे फोन करत जाऊ नका हो. आम्हाला सवय नसते, नुसतं टेन्शन येतं. ते खूप खरं बोलत होते म्हणून मला त्यांचा राग आला नाही. दया आली, अशी ना तशी. आभाराच्या बाबतीत परी तू जागा चुकलासी हीच आपली गत आहे म्हणायची. आता थोडं भारनियमन करूया. काही सुधारणा करता आली तर बघू. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण 9वीच्या पाठ्यपुस्तकात क्रमांक 13वर देण्यात आलेला पाठ थोडं भारनियमन करूया हा मंगला गोडबोले यांचा पाठ प्रकट वाचनाच्या स्वरूपात अभ्यासला आहे. आता आपण या पाठावर आधारित स्वाध्याय याकडे वळणार आहोत. स्वाध्याय यामध्ये समाविष्ट प्रश्न क्रमांक 1. काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा. पहिलं वाक्य, आदर मनात तुडुंब भरून असल्यास. त्याचं उत्तर येईल, तो कृतीत सहजासहजी उतरतो. दुसरं वाक्य, खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास. त्याचं उत्तर येईल की उभयपक्षी अवघडलेपणा येतो, गहिरेपणा उन्हावून नुसती औपचारिकता उरते. तिसरं वाक्य, मित्रमैत्रिणींनी आभार मानल्यास. याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल की आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि जादा आगाऊपणा केल्यास तर याद राख अशी धमकीही मिळते. चौथं वाक्य, लेखकाच्या मते भारनियमन केल्यास. त्याचं उत्तर येईल, त्या शब्दांमधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपून जाणार नाही. प्रश्न क्रमांक 2, पाठातील उदाहरणे शोधा. यामध्ये 2 कॉलम आहेत, एक स्पर्शाने आणि दुसरा कटाक्षाने. शब्दांशिवाय मानलेले आभार. तर शब्दांशिवाय मानलेले आभार एक आपण स्पर्शाने जाणू शकतो आणि दुसरं कटाक्षाने. तर स्पर्शाने याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की ऑपरेशनच्या गुंगीतून नुकताच बाहेर आलेला रुग्ण डॉक्टरांचे हात घट्ट धरतो. तर कटाक्षाने याचं उदाहरण सांगता येईल की आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्रमैत्रिणींकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष. प्रश्न क्रमांक 3, चूक की बरोबर ते ओळखा. पहिलं वाक्य, आभार आणि अभिनंदन या शब्दात माणसं अनेकदा गल्लत करतात. हे वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य, भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते. हे वाक्य चूक आहे. तिसरं वाक्य, मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो. हे वाक्य बरोबर आहे. चौथं वाक्य, की आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे. हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4, कारणे लिहा. आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे. तर ही 4 कारणे आहेत. कोणकोणती? तर बघा, नंबर 1, गाणे कळवले. नंबर 2, हवे ते गाणे ऐकवले. नंबर 3, पत्राची दखल घेतली. आणि नंबर 4, आभाराचे पत्र पाठवले. प्रश्न क्रमांक 5, पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्य शोधा. तर या पाठामध्ये ज्या वाक्यांमुळे विनोद निर्माण झाला आहे ती वाक्य आपल्याला लिहायची आहेत. तर पहिलं वाक्य आहे की साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात. दुसरं वाक्य, थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे, असं काही काळ वाटून गेलं.
तिसरं वाक्य, तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू. चौथं वाक्य, त्याला थँक्यू दिलेस का पण. ही सर्व पाठात विनोद करणारी वाक्य आहेत. पाचवं वाक्य, तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच. सहावं वाक्य, आभार न मानण्याचा मॅनरलेसपणा त्यांच्या खाती रुजू होणार नव्हता. सातवं वाक्य, ज्याने पाठामध्ये विनोद निर्माण केला आहे, की जन्मल्या जन्मल्या आईबापांचे आभार मानणारे कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोहोचवणाऱ्याचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेलं नाही. आठवं वाक्य, थँक्स फॉर मॅरिंग हर, लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार. नववं वाक्य, भारनियमन खूप झालं, त्याविषयी खूप लिहून बोलून झालं, आता थोडं भारनियमन करायला लागूया. पाठात विनोद निर्माण करणारं 10वं वाक्य आहे, की शस्त्रक्रियेसाठी दाबून फी घेणाऱ्या तज्ज्ञाने आपल्या पोटातला हवा तोच म्हणजे खरा तर नको तो अवयव कापून काढला आणि वर चाकू, सुरी, कात्री खुनेसाठी आपल्या पोटात मागे ठेवली नाही, तर त्याचे आठवणीने आभार मानायला नको. 11वं वाक्य, प्लंबर, इलेक्ट्रिशियन ही मंडळी सांगितलेल्या वेळीच घरी कामाला आली आणि त्यांनी जुनं काम करताना नवीन काम निर्माण करून ठेवलं नाही, तर त्याबद्दल त्यांची आरती ओवाळायला नको. या पाठातलं विनोद निर्माण करणारं 12वं वाक्य आहे, की इस्त्रीवाल्याने दिलेल्या तारखेला कपडे दिले तर त्यांना घसघशीत पुष्पहार घालायला नको. प्रश्न क्रमांक 6, की खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा. पहिला शब्द आहे कॅप्शन, याला मराठीत त्याचा अर्थ होतो घोषवाक्य. दुसरा शब्द आहे टेन्शन, त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो ताणतणाव. तिसरा शब्द आहे आर्किटेक्ट, त्याला मराठीमध्ये म्हणतात वास्तुविशारद. आणि चौथा शब्द आहे ऑपरेशन, याला मराठीमध्ये शब्द आहे शस्त्रक्रिया. प्रश्न क्रमांक 7, खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. शब्द दिलेला आहे सुसंस्कृतपणाचा कडेलोट. तर याचा अर्थ आपल्याला सांगता येईल, की शिष्टाचार पाळणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. इंग्रज आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहेत असे मानणारे खूप लोक आहेत. इंग्रज म्हणजे सुसंस्कृतच. ते जे जे करतात ते सर्व सुसंस्कृतपणाचे लक्षणच होय, असे या लोकांना वाटते. इंग्रज लोक उठता बसता थँक्यू म्हणतात, म्हणून त्यांचे आंधळे अनुकरण करणारेही सतत थँक्यू म्हणतात. या लोकांच्या मते थँक्यू म्हणणे हा सुसंस्कृतपणाचा अत्युच्च बिंदू होय. हा सर्व भाव सुसंस्कृतपणाचा कडेलोट या शब्दातून व्यक्त होतो. दुसरा शब्द आहे घाऊक आभार. तर याचा अर्थ सांगता येईल, की सर्व व्यक्तींचे सर्व बाबींसाठी एकदाच एकत्रित आभार मानणे म्हणजे घाऊक आभार मानणे होय. यानंतरचा प्रश्न आहे स्वमतावर आधारित. स्वमतावर आधारित पहिला प्रश्न आहे, की आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा. आता या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मनाने मांडायचं आहे. तरी आपण या प्रश्नाचं उत्तर स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने मांडता येईल, की आपण अनेक कामे पार पाडतो. ही कामे आपण एकट्याने पूर्ण केलेली नसतात. त्या कामांना अनेकांचा हातभार लागलेला असतो. तरी कामाचं श्रेय आपल्याला मिळते, त्याचे फायदेही आपल्याला मिळतात. वास्तविक आपल्या एकट्याचा तो अधिकार नसतो, त्यावर इतरांचाही अधिकार असतो. पण श्रेय व फायदे मात्र आपण एकटेच घेतो, हे योग्य नाही. इतरांच्या सहकार्याशिवाय आपण काही करू शकत नाही. म्हणून इतरांच्या सहकार्याबद्दल, त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आभार मानणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे. परंतु सध्या आभाराचा अतिरेक चालू आहे. क्षुल्लक कारणांसाठी सुद्धा आभार मानले जातात. बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी आपण स्वतः किती सुसंस्कृत आहोत असे दाखवण्यासाठीच आभार मानले जातात. असे होते तेव्हा आभाराचा मूळ उद्देश नष्ट होतो. म्हणून आभार मानताना तारतम्य बाळगले पाहिजे. मुख्य म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे व नम्रतेने आभार मानले पाहिजेत.
स्वमतावर आधारित दुसरा प्रश्न आहे आ. पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर हा विनोद आपल्याला खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल की भारनियमन म्हणजे विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. भारनियमन, काटकसर हे गोंडस शब्द आहेत, पण वस्तुस्थिती अत्यंत विदारक आहे. मुंबईसारख्या शहरात 24 तास वीज पुरवठा चालू असतो, पण ग्रामीण भागात मात्र 10-10, 15-15 तास वीज पुरवठा बंद असतो. ग्रामीण जनतेला त्यामुळे अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते. शासन या हालअपेष्टा कमी करीत नाही, मात्र या हालअपेष्टांना गोंडस नाव देतं, भारनियमन. उलट परिस्थिती दुसऱ्या ठिकाणी दिसते की लोक सुसंस्कृतपणाच्या कल्पनेच्या ओझ्याखाली आभार, सॉरी वगैरे शब्दांचा वापर करतात. अत्यंत क्षुल्लक कारणासाठी सुद्धा या शब्दांची उधळण केली जाते. अनेकदा ही उधळण हास्यास्पद पातळीवर जाऊन पोहोचते. म्हणून लग्न करणाऱ्या नवऱ्या मुलाचे लग्न केल्याबद्दल आभार मानले जातात. खरे तर आभाराची काटकसर करणे आवश्यक आहे. वीज पुरवठ्यातील अपुरेपणा, आभार इत्यादी शब्दांची उधळण या दोन विपरीत परिस्थितींचा निर्देश करण्यासाठी आणि आभार मानण्याबाबत लोकांनी विवेक बाळगावा म्हणून भार, आभार या शब्दांची कोटी करीत लेखकांनी आभार नियमन हा शब्द घडवला आणि त्यावरून पाठाचे शीर्षक तयार केले आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडं आभार नियमन करूया या पाठाविषयी माहिती अभ्यासली आहे. या पाठावर आधारित स्वाध्यायाची प्रश्न, त्यांची उत्तरं नेमकी आपण कशी सोडवावीत याचं देखील माहिती आपण घेतली आहे. माझं हे सादरीकरण जर आपल्याला आवडलं असेल तर माझं यूट्यूब चॅनल ऑनलाईन सर्जी हे नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.